नमस्कार. रम्य पालकत्व या विषयाअंतर्गत आज मी संवाद साधणारे सगळ्या पालकांशी, जे लहान मुलांचे पालक आहेत, जे टीनेजर्सचे पालक आहेत, जे बऱ्यापैकी मोठी झालेली मुलं त्यांचे पालक आहेत. ह्या सगळ्यांच्या समोर, ह्या आजच्या पालकांसमोर अनेक प्रकारची जी आव्हानं आहेत, त्या आव्हानांसंदर्भात मी आत्ता बोलणार आहे. ही आव्हानं का निर्माण झालीत याचा आपण जरा विचार करूयात आणि नेमकी आव्हानं कोणती आहेत ती पाहूयात. आणि व्हिडिओच्या शेवटी जमल्यास आपण एखाद्या आव्हानावरती काही उत्तर शोधता येईल का ते पाहू. कारण या सिरीजमध्ये आपण अनेक प्रकारच्या आव्हानांचा मागोवा घेणार आहोत. मुळात पालकांच्या समोर आजची वेगळी आव्हानं कोणती झालीत, जी पूर्वी नव्हती किंवा जी पूर्वी कमी जाणवत होती. पहिली गोष्ट अशी झाली आहे की आजकाल आई आणि वडील म्हणजे पालक, हे दोन्ही पालक हे नोकरीसाठी किंवा व्यवसायासाठी किंवा त्यांच्या करिअरसाठी घराच्या बाहेर पडत आहेत. म्हणजे दोघंही घरात नाहीत अशी परिस्थिती प्रत्येक घरी, साधारणतः प्रत्येक घरी झालेली आहे. दुसरी गोष्ट अशी झाली आहे की ही जी मुलं आहेत ती शाळेतून किंवा कॉलेजमधनं घरी आल्यानंतर त्यांना त्या घरामध्ये ती मुलं एकटीच आहेत. त्याचं कारण घरामध्ये बहुतांशी घरांमध्ये आजी आजोबा यांचं असण्याचं प्रमाण कमी आहे. खास करून मेट्रो सिटीजमध्ये जेव्हा आपण बोलतो, आजचा हा व्हिडिओमध्ये जास्त संदर्भ हा मेट्रो सिटीच्या पालकांचा आहे. त्याच्यामध्ये आई वडिलांच्या सोबत आपण ज्याला म्हणतो की एकत्र कुटुंब पूर्वी जी काही पद्धत असायची ती पद्धत नाहीये. बहुतांशी ठिकाणी आपल्याला दिसेल, परंतु अनेक ठिकाणी या गोष्टी दिसणार नाहीत. कुटुंब हे आई वडील आणि मुलं एवढंच आहे. त्यामुळे मुलं घरी आल्यानंतर आता घरामध्ये आजी आजोबा नाहीयेत किंवा अन्य कोणी सदस्य नाहीये अशी परिस्थिती. आणि या परिस्थितीमध्ये आता मुलं जेव्हा घरात आहेत, बऱ्याच वेळा असं पण होतं की यातली काही मुलं खूप लहान अशा स्वरूपाची सुद्धा आहेत. आणि या मुलांच्याकडे आता उपलब्ध साधारणतः 2 किंवा 3 गॅजेट्स आहेत. त्याच्यापैकी एक आहे ते म्हणजे टेलिव्हिजन, दुसरं आहे ते म्हणजे घरातला लॅपटॉप किंवा डेस्कटॉप, आणि तिसरं जे आहे ते म्हणजे मुलांच्याच सुरक्षिततेसाठी किंवा संवादासाठी, संपर्कासाठी घरात ठेवलेला मोबाईल. आता या 3 गॅजेट्स बरोबर किंवा 3 इलेक्ट्रॉनिक साधनांसोबत ही मुलं दिवसभर जर वेळ घालवणार असतील तर बहुतांशी वेळ ही मुलं याच्यामध्ये गुरफटलेली दिसतात. त्या कारणांमुळे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झालेल्या दिसतात. खास करून कोरोना नंतरच्या काळामध्ये ही मुलं ह्या सगळ्या साधनांना, अगदी लहान मुलं सुद्धा उत्तमपणे हाताळताना दिसतात. आणि तोच एक मोठा समस्येचा विषय झालेला आहे. म्हणजे घरामध्ये एकत्र कुटुंब पद्धती नाही किंवा आजी आजोबांचं ॲब्सेन्स आहे. पालक सुद्धा दिवसभर घराच्या बाहेर आहेत. मुलं जी आहेत ती मुलं एकटी घरामध्ये आहेत. आणि ह्या घरामध्ये असणाऱ्या मुलांमध्ये सुद्धा आपण पाहतोय की आता निम्म्या घरांमध्ये 2 मुलं दिसतील, पण बऱ्यापैकी निम्म्या घरांमध्ये एकच मूल अशाही पद्धतीची स्वरूप आहे, परिस्थिती आहे. त्यामुळे संवादासाठी या मुलासाठी आता एकटेपणा, एकलकोंडेपणा निर्माण होतोय. आणि याच्यातून अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होत आहेत. तो जगाशी जोडला गेलेला आहे, परंतु त्याचं पालकाशी जोडलं गेलं हे बऱ्यापैकी कमी होताना दिसतंय. पालकांच्या बद्दल सुद्धा बोलताना अशी परिस्थिती आहे की पूर्वी जे 10 ते 5 अशा स्वरूपाचे जॉब्स होते ते आता बहुतांशीपणे 8 ते 7 अशा स्वरूपाचे झालेले दिसतात. त्या वर्क शेड्यूलमध्ये किंवा ज्याला वर्क लोडमध्ये आपण म्हणूयात, हे पालक घरी आल्यानंतर सुद्धा कामाच्या प्रेशर खाली दिसतात. या सगळ्या प्रक्रियेमध्ये पालकांचं प्रशिक्षण झालंय का? तर उत्तर आहे पालकांचं देखील पालकत्वासाठीचं प्रशिक्षण झालेलं नाही. कोणत्या परिस्थितीत कसं वागायचं, कसं रिॲक्ट करायचं, मुलांशी काय संवाद साधायचा, कशा पद्धतीने त्यांच्यावर संस्कार करायचे, हे पूर्वी जसं नॅचरली होत होतं तसं आत्ता दिसत नाही. ग्रामीण भागामध्ये ह्या गोष्टी दिसतात ते म्हणजे आपल्याच घरामध्ये असलेले आजी आजोबा हे पालकत्वामधला एक मोठा लोड त्याच्यामध्ये ते घेत असतात. आणि बाय डिफॉल्ट म्हणजे काका काकू आणि आजी आजोबा आणि मुलं ह्या सगळ्यांमध्ये पालकत्व निभावणं हे फार अवघड नसायचं. आजी आजोबा म्हणजेच या पालकांचे जे आई वडील किंवा सासू सासरे जे आहेत ते कशा पद्धतीने वागतात हे पाहून नॅचरली प्रशिक्षण, एक प्रकारची इंटर्नशिप ह्या पालकांची, नवपालकांची होत होती. आता मात्र हे सगळेच्या सगळे सिटीजमध्ये आल्यानंतर आता यांचं नव्याने कुठलं जे पालकत्वाचं जे प्रशिक्षण आहे, जे आईवडिलांकडनं व्हायला पाहिजे ते होत नाही. त्यामुळे पालक देखील या सगळ्या प्रक्रियेला नव्याने सामोरे जाताना बऱ्याच वेळा भांबावलेले दिसतात. म्हणजे मुलांच्या रिॲक्शन्स, मुलांचं वागणं, त्यांच्यावर असलेलं पियर प्रेशर्स आणि त्या पियर प्रेशरमुळं त्यांच्या असलेल्या सगळ्या विचारांच्या प्रक्रिया, याच्यामध्ये आईवडिलांच्या एकूण ती आधीची पिढी आणि त्याच्यामधून आलेले सगळे विचार याच्यामध्ये क्लॅशेस होताना दिसतात. म्हणजे संवाद
नाहीये, प्रशिक्षण नाहीये, मुलांच्या हातात मोबाईल आहे, आई वडील घरात नाहीयेत, मुलं घरात एकटी आहेत. परिस्थिती, वातावरण भयानक वेगाने बदललेलं दिसतंय. आपण खूप वेगाने ग्लोबलायझेशनकडे जाताना दिसतोय. संस्कृतीमध्ये सुद्धा बदल होताना दिसत आहेत. आपण कोण होतो आणि कुठे आलोत, आता ह्या सगळ्या गोष्टींच्या जाणीवांमध्ये पालक मोठ्या प्रमाणात अडकलेले आहेत. पालकांनी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही पासूनचे दिवस पाहिलेले आहेत, टीव्ही नसतानाचे दिवस पाहिलेले आहेत आणि आज पालक आता या स्मार्टफोनच्या जगामध्ये आहेत. पण बालकांनी किंवा मुलांनी मात्र त्यांचा जन्म झाल्यापासूनच स्मार्टफोन पाहिलेला आहे, मोबाईल पाहिलेला आहे. त्यामुळे त्यांचा जुना जो कनेक्ट होता, ग्रामीण भागाशी कनेक्ट नाहीये, सर्वसामान्य जनतेशी कनेक्ट सुद्धा तुटलेला आहे. फ्लॅट संस्कृतीमध्ये ही मुलं एक प्रकारे वेगळ्या मानसिकतेत जगत असतात आणि म्हणून या मुलांचं पण काही चुकत नसतं आणि पालकांचं पण काही चुकत नसतं. अशा परिस्थितीमध्ये तो संवाद हरवलेला आणि पालकत्व आव्हान बनलेलं आता आपल्याला या ठिकाणी दिसतंय. त्यामुळे या सिरीजमध्ये मी तुमच्याशी बोलणार आहे की रम्य पालकत्व पेरेंटिंग कशा पद्धतीने उत्तम करता येईल. अर्थातच मी उदाहरणं देताना जुनी सुद्धा उदाहरणं देणार आहे, ज्याच्यामध्ये पालकांनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्या मुलांचं पालन पोषण केलं आणि ही मुलं आता मोठ्या पदांवरती गेली आणि सुस्वभावी, यशस्वी, सुसंस्कृत बनली आणि कुटुंब व्यवस्था सांभाळू शकली. याच्यामध्ये काही पालकांनी न रागावता मुलांना सांभाळलेले, काही पालकांनी केवळ डोळ्यांच्या इशाऱ्यांवरती आपल्या मुलांवरती कंट्रोल ठेवलाय, काही पालकांनी स्वतःच्या आचरणातून आपल्या मुलांवरती संस्कार केलेले आहेत. अनेक वेळा मुलांना रागवण्याची वेळ येणार नाही अशा पद्धतीचं पालकांचं वर्तन राहिलेलं आहे. त्या पालकांची उदाहरणं आपण पाहणार आहोत. परंतु त्यासोबतच काही उदाहरणं अशी की जसं की मुलं सकाळी उशिरा उठतायत. म्हणजे विनोदाने कोणीतरी म्हटलंय की हल्ली आईच्या नाश्त्याचा खर्चच मुलांनी बऱ्याच मुलांनी कॅन्सल केलाय. त्याचं कारण उठतायतच ती 10-10:30 वाजता. अशा परिस्थितीमध्ये आता काय रिॲक्शन द्यावी? उठा म्हणून सांगावं, लवकर मोबाईल ठेवून द्या असं सांगावं, आता बास झालं, आता बाहेर खेळायला जा हे सांगणं, अभ्यास किती करा, कसं करा, ह्याच्यातून सारख्या त्या तारक मेहता का उलटा चष्मा मधल्या भिडे मास्तर सारखी आपली अवस्था होऊन जाते की हमारे जमाने में हे सांगत असतानाच मुलं मात्र त्याच्याकडे लक्ष देत नाहीत. कारण आता त्यांना ते तुम्ही तुमच्या काळी काय केलं हे ऐकायची इच्छा नाहीये आणि पालकांना मात्र कसं सांगावं आणि मुलांना वठणीवर आणावं हे कळत नाहीये, मारता पण येत नाहीये आणि सांगितलेलं ऐकत नाहीयेत. त्यामुळं पालकत्व हे खूप मोठं आव्हान झालेलं आहे. म्हणून त्याला आपण नाव दिलंय की रम्य पालकत्व. पुढच्या काही व्हिडिओजमध्ये आपण पाहणार आहोत की कोणत्या पद्धतीने मुलांचे जे प्रश्न आहेत, मोबाईलचा प्रश्न आहे, अभ्यास न करण्याचा प्रश्न आहे, जाणीव नसण्याचा प्रश्न आहे, उलटं बोलण्याचा प्रश्न आहे, त्यांच्या वागण्याच्या पद्धतींचा प्रश्न आहे, या सगळ्या प्रश्नांवरती आपण डिस्कस करणार आहोत, बोलणार आहोत, सोल्युशन्स देणार आहोत की कशा पद्धतीने पालकत्व हे आपल्याला रम्य पद्धतीने करता येऊ शकेल. फक्त एक उदाहरण या व्हिडिओमध्ये सांगेन की एका पालकांशी आम्ही जेव्हा संवाद साधला, ते म्हणाले की आमचा मुलगा उशिरा उठतो आणि किती सांगितलं तरी ऐकत नाही आणि मुलगा सुद्धा म्हणतोय की मला रात्री उशिरा झोपतो त्यामुळे मी उशिरा उठतो. या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही त्या मुलाला वडील जितक्या वाजता उठतात त्याच्या आधी 10 मिनिटं उठ असं सूचना केली. त्या केसमध्ये दुसऱ्या दिवशी जेव्हा हा परिणाम साधला गेला की वडील 6 वाजता उठत होते आणि मुलगा त्या दिवशी आता कारण मार खाणं, शिव्या खाणं ह्या सगळ्या गोष्टीतून तोही कंटाळला होता, त्यामुळे तो 15 मिनिटं लवकर उठला, अभ्यासाला बसला. मी सांगितल्याप्रमाणे तो त्यावेळेस अभ्यासाला बसला. तेव्हा परिस्थिती अशी झाली की त्याचे वडील जे दररोज सकाळी त्याला एक प्रकारे त्याच्यावर लेक्चर जोडायचे उठण्यासाठी, तो उठत नसायचा. आज मात्र त्यांनी पाहिलं की मुलगा 15 मिनिटं लवकर उठलाय, आपल्या आधी उठलाय. आता त्यांना बोलण्याची त्यांनी जागा ठेवली नाही. तोच मुलगा नंतर मला सांगत होता की माझे पप्पा किती ग्रेट आहेत, माय पप्पा इज द बेस्ट पप्पा. का म्हणाला तो? आदल्या दिवशी तो म्हणत होता की माझे पप्पा फार वाईट आहेत कारण ते त्याला रागवत होते. आज त्यांनी असं सांगितलं उदाहरण की मी जेव्हा 15 मिनिटं त्यांच्या आधी उठलो तेव्हा त्यांनी किचनमध्ये जाऊन 5:45-6 वाजता माझ्यासाठी दूध गरम करून आणून दिलं आणि म्हणाले एवढंच मला पाहिजे तुझ्याकडनं, तू एवढा सकाळी लवकर जर उठलास आणि अभ्यासाला लागलास तर आम्हाला तुला रागवायची वेळ येणार नाही. मुलात पालकत्व करताना आता कोणत्या पद्धतीने या केसेस हँडल कराव्यात आणि मुलांना आपल्या मार्गावरती आणावं किंवा त्यांना छान नागरिक बनवावं आणि घरातलं वातावरण चांगलं ठेवावं, यासाठी अनेक किस्से आहेत, अनेक प्रसंग आहेत. कसं वागूयात आणि कसं पालकत्व साकारूयात याबद्दल आपण या काही व्हिडिओजमध्ये पाहणार आहोत. भेटत राहूयात रम्य पालकत्व याच्यामध्ये करिअर विजयच्या माध्यमातून. धन्यवाद.